शबरीला काय माहित होतं का या रस्त्याने येणार आहेत राम, बहुतेक इतक्या दिवसात येतील, वेळ तर झालेलीच आहे, पुष्कळ वाट पाहून झाली, ते येणार आहे त्याचं विवरण आहे. ते उष्टेपणे खातील. त्या कथेतला एक पुढचा भाग आहे जो सर्वसाधारणपणे सांगितलं जाते की त्यानंतर शंकर स्वतः आलेले आहेत पार्वतीसह शबरीला भेटायला. मी भक्ती या संबंधाच्या उदाहरणानं बोलतो. आणि शबरीला ते असं म्हणतात की ती गोष्टीवर फक्त रामासाठीच होती का, हे पुरेसं आहे. भगवंत जेव्हा अशी प्रार्थना करतो तेव्हा फक्त हा समरस झालेला असतो. आणि समरस जेव्हा होतं त्याची जेव्हा शताब्दी येते तेव्हा मनशतक होतं. खरंच असं हे पुस्तक आहे. म्हणजे या पुस्तकाच्या प्रत्येक 4 ओळीवर रोज अर्धा तास विवेचन करावं इतकं ते गरजेचं आहे. मी दुपारी वाचत असताना असा प्रयत्न करत होतो की कोणत्या कोणत्या ओळी सांगाव्या, कोणते श्लोक सांगावे. ते सगळ्या श्लोकांची निर्मिती या शब्दाभोवती आपण लक्षात. कर्मानं माणसाला अहंकार येतो, हे मी केलं. मगाशी पंतप्रधान महाराजांचं नाव आलं होतं बोलण्यामध्ये. माणसाला अकर्ते पण घेता येत नाही, कर्ते पण सुटत नाही. नेहमी संत पुरुष काय करतात, मी बोलतोय पण मी बोलतोय असं समजू नका असं ते म्हणतात. बोलत तेच असतात. आणि पुढचं वाक्य ते असं म्हणतात, माझ्याकडून कोणीतरी बोलवून घेतो आहे. आता हे कसं काय, कोणी दिसतो का, कॅमेरात येतो का, मागे उभा आहे का, तुम्हालाच कसा दिसतो, आम्हाला का दिसत नाही वगैरे वगैरे. का म्हणतात असं? माझी ती ताकद नाही. म्हणजे काय, मी इतकं शरण केल्याशिवाय भक्ती माणसाला शरणवत करते, भक्ती माणसाला तरल करते, भक्ती माणसाला समर्पित करते, भक्ती माणसाला स्वतःचं सारं विसरायला लावते. फूल सांगू शकते ना मी सुगंधी असं, आणि ते असतात ना. पण एका हिंदीत बोलते का, रंगरूप व असो गंधही यातील माझे काहीच नाही, असं फुलाने म्हणावं का? सगळं तुझं नाही ना, यातील माझे काहीच नाही. याचा अर्थ हे मला कोणाकडून तरी मिळालेलं आहे. अशा मिळालेल्या विषयामध्ये माझी निवड झाली, यासाठी तुला मला भजता यावं असं मला उपकृत करून मार्गदर्शन कर. इतका तू मला तुझ्यात मला सामावून घे, याचं नाव भक्ती आहे. आणि हे भक्ती निरूपण या पुस्तकात वाचायला मिळतं. हे मुळात खरंच आणि खरंच छोटं पुस्तक आहे. छोटं आहे पण फार मोठ्या आशयानं. आणि ह्या पुस्तकातल्या प्रत्येक डॉक्टरांनी, रमणचित्रांनी, नंतर मनोगतामध्ये जे जे काही वेगवेगळे विषय आलेले आहेत ना, त्या सगळ्या विषयांचा मी थोडा धावता आठवतो. मला स्वर्गसुख नको आहे असं 100वा श्लोक. पण मला स्वर्गसुख नको आहे असं म्हटलेलं नाही का? पण का नको आहे? स्वर्गसुख ते असायला ते हवं आहे. तर त्याचं विवरण फार छान आहे. त्यात असं लिहितात डॉक्टर की स्वर्ग सुख हे तुझ्या कर्माने तुला मिळाले, मिळू शकते. मुक्ती मिळण्याच्या अगोदर स्वर्ग सुखाची असलेली स्वर्ग प्राप्ती तुझ्या कर्तृत्वानं, तुझ्या कर्मानं तुला प्राप्त होऊ शकते. पण हे लक्षात ठेव की ते स्वर्ग सुख संपणारं आहे. आणि संपणारं जे नसतं ते फक्त भक्तीत आहे. म्हणून स्वर्ग सुखाची लालसा तू करू नकोस, भक्तीमध्ये स्वतःला मिश्रित करू नये. म्हणजे विवरण असं आहे की ते मोठे आहे की नाही आहे, त्याच्या वाटतं की नाही ते करावं वाटतं. आणि याचं कारण असं आहे, मनुष्य हा नेहमी लौकिक अर्थानं 2 गोष्टींनी नक्की बांधलेला आहे. एक माया आणि दुसरा शब्द स्वीकारता यायला अवघड पण वस्तुस्थिती आहे, तो म्हणजे विकार. मनुष्य म्हणजे समाज आहे वगैरे वगैरे. ते सारे जे रिपू आहेत ना 6, ते कुठे न कुठे आपल्या मनात कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात, नक्की पडतात. मोह होत नाही असा दावा करून लावा. आणि याचं आध्यात्मिक चिंतन असं आहे, मी विकारी नाही याचा प्रश्न कोणाला जाऊन विचारू नये. त्याचं थर्मामीटर तुझ्याजवळच आहे. म्हणजे कसं, मला मोह नाही, तू सांग प्रामाणिकपणे. कोणाला सांग? तुला सांग.
तुला सांगितलं मला मोह नाही, ठीक आहे, मला लोभ नाही, काम क्रोध नाही, मता मत्सर नाही, त्याच्यावर मी मात केली, ठीक आहे. उत्तर तू फक्त प्रांजळतेने दे, प्रामाणिकतेने दे, आणि त्याचाही प्रश्न नाही ना, तुला कुठेच सांगायचं नाही, तुझं तुला सांगायचं. पण मनुष्य विकारी आहे की नाही याचं उत्तर जगतामध्ये विकार नावाच्या विषयाने माणूस जोडलेला आहे. आणि विकारापासून दूर व्हायचा असेल तर भक्त व्हावा. मोहाचा नाश केव्हा होतो? जेव्हा गरज पटकन संपते, इच्छा कमी होतात, दुःख स्वीकारण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा मोहाचा नाश होतो. नाही तर गरज इच्छेत रूपांतरित होते, इच्छा मोहात परिवर्तित होते, मोह कृतीत येतं, कृती अहंकार देते, आणि मी कर्म मार्गाने जगलो असं म्हणायला मी खूप तयार असतो. आणि इथे संपत नाही. अहो हे इतके मोठे असे तुमच्या आमच्यासारखे सांगणारे भेटल्यामुळे त्यालाही असं वाटतं की माझ्याकडनं फार मोठं घडलेलं आहे. असं घडलेले नावाचा जो विषय असतो असा व्यक्तीच्या कर्तृत्वाशी जोडलेला नसतो, तो त्याच्या प्रारब्ध योगाने जोडलेला असतो. मग तुझं हे कर्तृत्व मोठं व्हावं यासाठी तू काय कर, तर तू आता एवढंच कर की तू स्वतःला लीन कर, शरणता, अपेक्षा बाळगू नको. म्हणजे तू निरपेक्ष हो, शक्य असेल तर निरागस हो. निरागस होणं कठीण आहे, निरपेक्षतेच्या पुढची पायरी येते. निरागस हा शब्द फक्त बाळाला वापरला जातो. निरपेक्ष हा शब्द फक्त आईला वापरला जातो. कुठलाही शब्द कुठेही वापरण्याची चूक करू नये. वात्सल्य हा शब्द नेहमी मातृवात्सल्याला वापरला जातो. तर तो उगाच इंग्रजी ट्रान्सलेशन करून गडबड करण्याचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे. हे ते जे शब्दप्रयोग आहे हे शब्दप्रयोग भक्ती नावाच्या विषयाशी जोडले आहे. आणि याचं अत्यंत उत्तम विवरण डॉक्टरांनी केलं. मी तुमच्या पुढे त्या विवरणातला हिमनग सुद्धा उलगडून दाखवू शकलेलो नाही. हिमनगाचा फार मोठा भाग तो आतच असतो समुद्रात, आणि तो आतच असतो हे अशासाठी आवश्यक आहे की वरचं टोक थोडं सांगितलेलं लक्षात आलं तर खालच्याची गोड वाटावी, गोड वाटली तर आत्मीयता वाटावी, आत्मीयता वाटली तर आपलेपण यावं, आपलेपण वाटलं तर ओलावा यावा, आणि ओलावा वाटलं तर तसंच जगण्याचं आपणच आपल्याला सांगावं असा आत्मसंवाद करता येण्याची इच्छा या दोघांच्या मनातली त्यांनी व्यक्त न केलेली आपल्या पुढे मांडतो.